नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज काय मैदानात जायला जमलं नाही, परंतु आज मुलाखती मैदानाच्या घ्यायला गेलेलो होतो आणि आज लखन आणि घोटच्या सर्जानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की ते काय चीज आहेत. दोन्ही एक टॉपचे नंदी आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आणि त्यांचा पैरा जो आहे तो कसा जुळून आला बघा, योग कसा आहे. आणि दोन्ही नंदी जे आहेत ते प्रथमच पळाले एकदा आणि दोघांनी दाखवून दिले, संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले की हे जेव्हा आलेत तेव्हा कशा पद्धतीनं पळालेत. गाडी पब्लिक नव्हती, फाटी पब्लिकनं लागलेली 1 का 7 नंबरचं फाटी होती. त्या फाटीतून लखन आणि घोटच्या सर्जानं दाखवून दिले. उजव्या खांदीनं पब्लिकनं पळाला आज घोटचा सर्जा आणि मुंबईच्या जुन्या आठवणी त्यानं ताज्या करून दाखवल्यात. आणि आज खूप साऱ्या शुभेच्छा लखन आणि घोटच्या सर्जाला. बाकीचे सुद्धा नंदी होते सगळे, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वळूयात आज बकासूरचा पराभव कोणत्या कारणामुळे झालेला आहे. आणि आज बकासूरने सगळ्या महाराष्ट्राला एक नाराज केलं असं म्हणावं लागेल, कारण की बकासूरकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, कारण की पैरासुद्धा टॉपचाच होता. MM नाना यांचा एक टॉपचा एक त्यांचा हुकुमी अक्का होता. MM नानांचा राजा आणि बकासूर ही जोडी होती, परंतु काय झालं, सेमीला गाडी तोंडाला थोडीशी जरा मागे राहिली आणि निकाल जो आहे तो लक्ष्मणराव कलेढोणकरांचा भारत केसरीचा मानकरी असलेला लक्ष्मणराव याने घेतला. तुम्ही बघितलं, तो भारत केसरीचा मानकरी उगीच नाही आहे. त्याने बकासूरचा खूप असा वेळा बकासूरला ज्या वेळेस लढती झाल्या त्या वेळेस बकासूरला तोड दिलेला आहे. आणि त्यानं त्याचं कौतुक करूया लक्ष्मणरावचं. एवढं वय झालं त्या बैलाचं, तरीही त्या बैलाच्या अंगातील रग आणि धमक अजूनही गेलेली नाही. आणि बघा कशा पद्धतीनं त्याने आज गुलाल मिळवला. खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष्मणराव याला. आणि संबंध महाराष्ट्राने आज बघितलं बकासूरचा पराभव एक प्रत्येकाला जिव्हारी लागतो. ज्यावेळेस बकासूरचा पराभव होतो त्यावेळेस लोक एवढी शर्यत कोण बघत नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु आज सुद्धा मथुरने सिद्ध केलं की तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला 3 फेऱ्याचा बादशाह जसा आहे तसा बिनजोडचा सुद्धा आहे. आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आज त्याने सुद्धा गुलाल घेतलेला आहे. कितवा नंबर केला हे कमेंट्समध्ये सांगा मथुरने. आणि मी काय मैदान ते बघितलं, मी मैदानाची मुलाखत घ्यायला गेलेलो होतो. आज मैदानाची काय बलवडी या गावचं बनवडी या गावचं मैदान आहे 6 तारखेला. त्या मैदानाची बाईट मी घेण्यासाठी गेलेलो होतो. सकाळी मुलाखत एक घेतलेली आहे. वडूज फाटीवरती आदतचं मैदान आहे, त्या मैदानाची व्हिडिओ मी टाकला आहे बघा. 3 तारखेचं आदतचं मैदान होणार आहे. परंतु आज एक मैदान चांगलं टॉपचंच मैदान झालं. आणि संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक नंदी आलेली होती. आज विठ्ठलांच्या नंदीने सुद्धा एक चांगली कमाल केली आणि सुंदर अशी गाडी पळाली. दिवाणी आणि तेजा घरचा साज असो, एका पराभवाने काही संपत नाही आहे. आणि नाना सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत, लाडकेच राहतील. आणि त्यांचा सुंदर आज होता का नव्हता कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मैदान आज एवढं मी बघितलं नाही, गटच फक्त बघितले 1 ते 24चे. ते पण नंतरनं थोडंसं आल्यानंतर व्हिडिओ बनवला, म्हटलं बनवायचं म्हणून बनवला. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. लोकांचे खूप आपले फॅन्स आहेत बकासूर फॅन्स, परंतु व्हिडिओ जी पडली आहे त्या ज्या टायमिंगला पडायच्या पाहिजे होती त्या टायमिंगला पडली नाही. परंतु असो, बकासूर आपला कमबॅक आज नाही उद्या करतोच. 1-2 मैदान हारला म्हणून, एखादं मैदान हारला म्हणून काय त्या भागाचं अस्तित्व कधीच संपत नाही. आणि तो सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे आणि लाडकाच कायम राहील. आणि नानांचा राजा सुद्धा एक चांगलाच पळाला, त्यानं सुद्धा एक चांगली लढत दिली. आता बकासूरचा पराभव कशामुळे झाला याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. काय झालं, ज्यावेळेस गाडी सुटल्या त्यावेळेस तुम्ही बघितलं, एक गाडी जी होती ती गाडी त्या बकासूरच्या तासामध्ये त्याच्यामुळे थोडीशी गाडी दचकली. त्याच्यामुळे थोडंसं बघितलं गाडी मागे राहिली आणि बकासूरने थोडंसं असं आत दाबल्यागत वाटलं, परंतु नाही. शेवटी असू द्या, शेवटी मुख्य जनावर आहेत, त्यांना सुद्धा काय करायचे. बाकीचे तुम्ही बघितलं गाडी त्या अंगावरती आली असती, बकासूरच्या मागणे गेली बकासूरच्या, पण थोडंसं बिचका पडला. त्याच्यामुळे थोडासा गाडीला थोडासा एक स्पीड कमी लागलं म्हणावं लागेल. परंतु असो, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये एक हारणार तर एक जिंकणार. आणि लक्ष्मणरावने आज चांगला इतिहास केला. बकासूरने त्यानं एक बकासूरचा आशीर्वाद त्या लक्ष्मणराववरती कायम राहील. कारण ज्याच्या वेळेस हे दोघे एकत्र आले त्यावेळेस लक्ष्मणराव आणि बकासूर या दोघांच्या म्हणजे चुरस ही झालेलीच आहे, चांगली चुरस झाली. परंतु असो, खेळ आहे, खेळाच्या ठिकाणी खेळ राहतो. आणि चांगले नंदी सगळे नंदी चांगले पळाले. संघर्ष योद्धा बुलेटचं काय झालं मला काय माहीत नाही. गट मी तेवढा बघितलेला होता. चिक्यासुद्धा कारुंडेकरांचा चांगला पळाला. शाकीरबाईंचा सम्राट आणि त्याच्यासोबत जे वासरू पळालं होतं ते चांगलं पळालं. कदाचित निकाल जो आहे तो शाकीरबाईंच्या जे वासराचा असता, कारण की तुम्ही बघितलं त्या लखन आणि ज्यावेळेस घोटचा सर्जा ही जोडी पळाली होती, पण ज्यावेळेस तुम्ही बघितलं
गाडी 2 वेळा सुटून गेलेली सम्राटसोबत जे वासरू होतं ते एवढं स्पीडचं एवढं तापलेलं. कारण तुम्ही बघितलं शाकीरबाईंची एक दावण एक टॉपची दावण आहे, परंतु शेवटी कसं असतं मैदान असतं, मैदानामध्ये एक तर छोटी रथी महारथीसुद्धा असतात. त्याच्यामुळे काय होतं असो शेवटी मैदान एक चांगलं पार पडलं, दिवसासकट पार पडलं आणि खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये घोटच्या सर्जाला आणि लखनला बाकीच्या सुद्धा नंदींना धन्यवाद.